बघा, काल काही प्रश्न पाहिले होते आपण क्षेत्रफळावर आधारित. आज थोडे त्याच्यापेक्षा वेगळे प्रश्न बघू आणि ते अ, मागचे जे सूत्र आहेत आपले त्याच्यावरच आधारित असतील. फक्त त्याला कुठे कसं सोडवायचं आहे ते आपल्याला बघावं लागणार. हं? जे ऑनलाईनमध्ये आहेत त्यांनी समजा उत्तर आपल्याला द्यायचं असेल तर ऑनलाईनमध्ये दिलं चालतं, चॅटमध्ये दिलं तर चालतं. बघा, प्रश्न लिहा. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 5 मीटर आणि कर्ण 13 मीटर आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? किती येईल बघा. बघा, काटकोन त्रिकोण दिलेला आहे. काटकोन त्रिकोण म्हणजे काय? बघा, असा काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे एक एक त्याचा जो कोन असेल तो 90 डिग्री असेल. समजलं? आता बाजू कर्ण वगैरे सांगितलं होतं तुम्हाला, काय दोन बाजू असतात, एक कर्ण असतो. कर्ण किती दिलाय? 13. हा कर्ण आहे. आणि बाजू किती? एक 5 आहे. समजा कुठली म्हणा, ही म्हणा, ही म्हणा, कुठली काही फरक नाही पडत. समजा ही म्हटली तर दुसरी लहान आहे की मोठी, आपल्याला काही आकृती जी आहे ना ती, म्हणजे तिला परफेक्टच असलं पाहिजे असं काही नाही, कुठली म्हणा. त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? क्षेत्रफळ काय असतं? तर आपण काय करतो, क्षेत्रफळ म्हणजे 1/2 पाया गुणिला उंची. पाया आणि उंची काय असते काटकोन त्रिकोणाची? त्या दोघं बाजू. समजलं? समजा हे ए मानली, ए बी मानली, तर 1/2 ए गुणिला बी असंच असतं ना ते. समजलं का? पण एक बाजू दिलेली की 1/2 गुणिला 5, दुसरी बाजू दिली आहे का? दुसरी बाजू दिली आहे का? इथे कर्ण दिलेला आहे, कर्ण. बाजू दिलेली आहे का दुसरी? मग क्षेत्रफळ निघेल का आपलं? मग काय करावं लागेल आपल्याला? आधी ती बाजू काढावी लागेल. मग बाजू कशी निघेल? मग बघा, हे 3 बाजूंपैकी म्हणजे 2 बाजू पैकी एक बाजू दिलेली आहे आणि कर्ण दिलेला आहे, म्हणजे तिसरा निघेल. कोणाचं प्रमेय? हे काढताना कसं काढणार? तिसरी बाजू कर्ण चा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. कर्णाचा वर्ग म्हणजे 13चा वर्ग बरोबर 5चा वर्ग अधिक, हे बी नाही आहे समजा, बी वर्ग. मग 13चा वर्ग 169, 25 आणि बी वर्ग. म्हणजे बी वर्ग बरोबर किती आला? 169 वजा 25 144. आपल्याला बी पाहिजे, बी वर्ग पाहिजे का? मग बी बरोबर म्हणजे ती बाजू किती आली? 12. म्हणजे ही बाजू आली 12. किंमत टाका इथे. क्षेत्रफळ किती येईल मग? एक बे बेसक 12, 6 पंचे 30. हे काय होते? मीटर होते, म्हणून हे मीटर स्क्वेअर. लक्ष आलं? परिमिती विचारली तर यांची बेरीज करा. 12 आणि 13 25 आणि 5 30. परिमितीही तेच आली आणि क्षेत्रफळही तेच आलं. व्यवस्थित सोडवा काय दिलेलं ते.
झालं, लिहा. एका त्रिभुजाकार शेताची एका त्रिभुजाकार शेताची शेताच्या बाजू अनुक्रमे 20 मीटर, 21 मीटर आणि 29 मीटर आहेत. या शेतात प्रति वर्ग मीटर पीक कापणीचा दर रुपये 13.5 आहे. तर या शेतात सर्व पीक कापणी करण्यासाठी किती खर्च येईल? चला, हे महत्त्वाचे प्रश्न आहे. हे असे प्रश्न कळले की तुम्हाला क्षेत्रफळ सगळं कळतं. प्रति वर्ग मीटरचा अर्थ होतो की एका वर्ग मीटरला 13 रुपये 50 पैसे असा. प्रति वर्ग मीटर म्हणजे प्रति वर्ग मीटर म्हणजे छेदामध्ये काही नाही, म्हणजे एक वर्ग मीटरला. वर्ग मीटर म्हणजे काय? वर्ग मीटर म्हणजे हे मीटर स्क्वेअर, याला मीटर स्क्वेअर म्हणतात. वर्ग मीटर म्हणजे मीटर स्क्वेअर म्हणजे काय? क्षेत्रफळ. समजलं? आणि प्रति म्हणजे एक, त्याचा अर्थ होतो. आपण म्हणतो ना प्रत्येकी, आता मी जर म्हटलं की एका टोपल्यामध्ये 50 पेरू आहे आणि त्यांचा दर प्रति 5 रुपये, तर प्रति 5 रुपये म्हणजे एकाचा दर 5 रुपये असा असतो. तसं येते प्रति वर्ग मीटर. चला, किती रुपये लागतील? 2835. चला, लक्ष द्या. आता शेत कसं आहे? त्रिकोणाकाराचं आहे. समजा हे 21 आहे, 20 आहे, 29, कुठेही घ्या, काही फरक नाही पडत, कुठलंही घ्या. म्हणजे काय? सगळ्या बाजू वेगवेगळ्या आहेत. सगळ्या बाजू वेगवेगळ्या आहे म्हणजे काय? कोणता त्रिकोण झाला तो? कुठला त्रिकोण झाला? पहिली गोष्ट तर आपल्याला काढायचं काय बघा, आपल्याला पीक, याच्यामध्ये पीक आहे, या शेतामध्ये पीक आहे. हे पीक आपल्याला कापणी करायची आहे, तर किती रुपये खर्च लागेल? एका वर्ग मीटरला म्हणजे 1 मीटर स्क्वेअरला 13.5 रुपये लागतात. बघा, एका मीटर स्क्वेअरला, प्रति वर्ग मीटर म्हणजे 1 मीटर स्क्वेअर, प्रति वर्ग मीटर म्हणजे प्रति मीटर स्क्वेअर, प्रति म्हणजे 1 मीटर स्क्वेअरला 13 रुपये 5 पैसे म्हणजे 13.5 रुपये लागतात. तर हे टोटल क्षेत्रफळ किती आहे माहिती आहे का आपल्याला? त्या टोटल क्षेत्रफळला किती रुपये लागतील ते काढू आपण. पण क्षेत्रफळ माहिती नाही आपल्याला, मग क्षेत्रफळ याच्यावरनं काढता येईल. कसं काढता येईल? तर त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या आहेत, म्हणजे त्या शेताच्या बाजू दिलेल्या आहेत. मग हे त्रिकोण कुठला झाला? तर तो झाला विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोणचं क्षेत्रफळ मी सांगितलं होतं तुम्हाला. काय असतं विषमभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ? किती असतं? काय असतं?
हे बघा एस एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी असं होतं विषमभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. याच्यामध्ये ए बी सी काय आहे तर या भुजा ह्या बाजू आणि एस म्हणजे काय अर्ध परिमिती. काय अर्ध परिमिती एस काढून घ्या सगळ्यांची बेरीज करा म्हणजे परिमिती काढा छेद 2 करा. हे बा 29 30 40 50 60 70 70 छेद 2 म्हणजे किती 35 झाली. अर्ध परिमिती आली 35. समजलं नाही हे मागे झालंय बरं का आपलं. याच्यात किंमत टाका फक्त आता काय येईल मग टाकतो मी डायरेक्ट किंमत टाकतो हां. एस म्हणजे 35. चला एस मायनस ए समजा हाय 35 वजा 21 14 झालं. 35 वजा 20 15 35 वजा 29 6 झालं. आता याला फोडू आपण बाहेर जो निघेल त्याला काढू फोडू आपण. किती 35 कसा 7 5 हा 7 2 हा 5 त्रिक आणि हा बेत्रिक झाला. फुटले सगळे. अजून फोडता येईल का त्याला. आता जे दोन सारखे ते बाहेर काढा. हे शिकले ना आपण. मग आता अंडर रूट मध्ये दोन सारखे 2 7 पैकी एक 7 आला. हा 5 आहे अजून 5 आहे का आहे. या 2 5 पैकी एक 5 आला. या 2 2 पैकी एक 2 आला. या 2 3 पैकी एक 3 आला. यांचा गुणाकार केला आणि मग अंडर रूट ते काढायचं नाही कारण आपल्याला माहिती आहे का की हा नेमका पूर्ण वर्ग आहे की नाही आहे ते माहिती असते का आपल्याला नाही म्हणून फोडून काढायचं आहे. म्हणजे 7 वजा 35 35 दुने 70 70 त्रिक 210 मीटर स्क्वेअर म्हणजे टोटल एरिया किती आला क्षेत्रफळ 210 मीटर स्क्वेअर. मग एका मीटर स्क्वेअरला 13.5 रुपये. तर 210 मीटर स्क्वेअरला किती समजलं. गुणिला करून टाकायचं ते पैसे गुणिला करायचं हे असं प्रत्येक वेळेस नाही लिहायचं. 210 मीटर स्क्वेअर गुणिला 13 रुपये 5 किती रुपये होतील ते काढा. हा शून्य याला दिला 21चा पाडा म्हणायला हे बा 21 गुणिला 135 झाले ना ते. समजलं का. हे काय केलं मी शून्य याला दिला 21 5 105 आजच्याला 10 21 त्रिक 63 आणि 10 73 आजच्याला 7 21 1 21 आणि 7 2835 रुपये लिहून घ्या. थोडे लेवल चांगले घेऊ आपण हां. झालं लिहिलं का लिहून घ्या. बघा झालं. एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती चौदा आहे. त्याच्या सारख्या भुजा मधील एक भुजा आणि तिसरी भुजा किंवा बाजू बाजू म्हणा किंवा भुजा
5 4 आहेत. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? व्यवस्थित बघा काय दिलंय ते. हे भुजा आहे बरं, भुजा, वेगळं काही लिहिलं नाही. बघा, एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 14 आहे. त्याच्या सारख्या भुजामधील एक भुजा आणि तिसरी भुजा 5 4 आहेत. म्हणजे त्यांचा गुणोत्तर दिले 5 4. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? काय दिलंय बघा व्यवस्थित माहिती. हम्म. एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 14 आहे. समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय लक्षात द्या, की दोन भुजा सारख्या, म्हणजे या दोन भुजा सारख्या आहे समजा, आणि एक तिसरी जे भुजा आहे ते वेगळी आहे. ज्या दोन सारख्या भुजा असतात ते एकमेकांना कनेक्ट असतात. हे असं आकृती आली आणि ते ज्याला कनेक्ट येते. आता त्याचं म्हणणं काय, या सगळ्यांची परिमिती किती आहे? 14 आहे. आता मला एक सांगा, हे सारख्या भुजा आहे, समजा हे ए असेल तर हा ए, आणि तिसरी भुजा वेगळी असेल, बी असेल, ती लक्ष आलं. आता तो काय म्हणतोय की या सारख्या भुजामधील एक भुजा, म्हणजे सारख्या मधली कोण आहे? ए झालं. आणि दुसरी जे आहे, म्हणजे ते जे तिसरी भुजा आहे कोण? बी. यांचं गुणोत्तर किती दिलेलं आहे? 5 4. म्हणजे ए किती आहे? 5 आहे. बी किती आहे? 4 आहे. म्हणजे ए म्हणजे 5x आहे, बी म्हणजे 4x आहे. आता हे कुठून आलं हे माहिती आपल्याला, गुणोत्तर, समजलं. तर ए 5x आहे, 4 आहे. आता मला सांगा की ए म्हणजे 5x आहे, हा इथला ए 5x आहे, आणि हे 4x आहे. झाले. टोटल परिमिती दिली आहे ना, परिमिती, परिमिती काय असते? ह्या सगळ्यांची बेरीज. 5 आणि 5 10 आणि 4 14x बरोबर किती आहे? 14 दिलेले परिमिती, समजलं. मग 14x बरोबर 14, तर x बरोबर किती आला? 1 आला. म्हणजे हे भुजा किती आली? 5 गुणिले 1, म्हणजे ए बरोबर झाला 5, हा दुसरा ए बरोबर झाला 5, आणि हा किती झाला? 4. म्हणजे 5 5 4 अशा त्यांच्या भुजा आहेत. झालं. आता क्षेत्रफळ काढायचं आहे. तुम्हाला एक सांगितलंय की क्षेत्रफळ कसं काढायचं समद्विभुजाचं, त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे, पण वेगळा पिकडा काही लिहायचा नाही. जो मागचा जो लिहिला आपण विषमभुजाचा, तोच इथे अप्लाय करायचा. कसा? अंडर रूट एस, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. ए बी सी काय? 3 भुजा आहे वेगवेगळ्या. मग एस किती आला याचा सांगा. यस, अर्ध परिमिती किती आली? हा, टोटल 14 आहे, छेद 7, म्हणजे अंडर रूट 7. 7 वजा 5 2, परत 7 वजा 5 येईल, कारण सारखे आहे ना त्या. आता 7 वजा 4 3 झालं. मग यांच्यामध्ये बाहेर कोण येईल सांगा. याला फोडताना येत ना, आता हेच फोडलेले, यांच्यात बाहेर कोण येईल? 2 2 पैकी 1 2 बाहेर येईल, आणि हे सात्रिक मध्येच राहील, म्हणजे 2√21 हे ऑप्शन मध्ये आहे. लिहून घ्या. क्षेत्रफळ किती आलं? 2√21. आता इथे सगळे मागचे संदर्भ वगैरे सगळं विचारलं जातं, त्याच्यामुळे हे कठीण वगैरे नाही आहे. पण मागचं जर माहिती नसेल, ते
एस बी काय केलं, 5x विजेत काय केलं, असं जर माहिती नसलं तर मग गेलं ते. त्याच्यामुळे मागचे संदर्भ व्यवस्थित लक्षात ठेवायचे. चला, एक वर्तुळ आणि समभुज चौकोन यांची परिमिती सारखी आहे. एक मिनिट. एक मिनिट. परिमितीने यांचे क्षेत्रफळ सारखे आहे, तर दोघांपैकी कोणाची परिमिती जास्त असेल सांगा. एक वर्तुळ आणि समभुज चौकोन यांचे क्षेत्रफळ सारखे आहे, तर दोघांपैकी कोणाची परिमिती जास्त असेल. काय येईल सांगा. बघा, दोघांपैकी कोणाची परिमिती जास्त असेल. जास्त कोणाची असेल? वर्तुळाची. आता समजा दोघांचं क्षेत्रफळ 100 मानलं आपण. किती मानलं? 100 मानलं. तर समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ किती असतं? ए वर्ग म्हणजे 100. म्हणजे ए बरोबर किती आला? 10. आणि परिमिती किती असते याची? 4a. म्हणजे किती आली? 40. किती आली? 40. आता वर्तुळाचं सूत्र काय असतं? पाय आर वर्ग बरोबर 100 आहे समजा. आपण काय करू याला? पाय आर वर्ग बरोबर 100/22 वर 7 असं जाईल. झालं. आता म्हणजे पाय हे 22/7 झालं ना. आता ह्या 22 ने येले बघा.
असा तर जाईल 5,35/11. 11 त्रिक 33 किंवा जाऊ द्या पाय आर वर्ग बरोबर 100 मानला. क्षेत्रफळ सारखं आहे ना दोघीचं 100, त्याचंही 100 मानलं ते. आता याच्यात आर वर्ग बरोबर किती 100/पाय म्हणजे आर बरोबर काही 10√पाय. रूटमध्ये टाकलं ना ते √पाय तो आला. आता त्याची परिमिती किती असते 2πr. 2π r किती आहे 10/√पाय झालंय. हे बा हा एक पाय गेला इथे √पाय उरला रूटमध्ये. हे 10 दुने 20. आता हे 22 हे जे √पाय म्हणजे किती 3.14 असतो. समजलं. याचं उत्तर येऊन येऊन किती घेणार आहे जास्तीत जास्त 4 जर असलं रूटमध्ये तर 2.2 येतं ना उत्तर. म्हणजे 4 पेक्षा कमी म्हणजे 1.57 असं काहीतरी जवळपास 2 पर्यंतही आलं समजा. 2ही उत्तर आलं समजा. याचं उत्तर 2 जरी घेतलं तुम्ही तर जास्तीत जास्त काय होईल 20 दुने 40 होईल. जास्तीत जास्त 2. पण ते 2 आहे का 2 येऊ शकते का ते 1 पॉईंट काहीतरी उत्तर येईल. म्हणजे काय तर उत्तर आपलं 40 पेक्षा कमी येईल. लक्ष आलं का मी काय म्हणतोय कळलं का. परत लक्ष द्या याच्यावरनं. आता आपल्याला काय काढायचं आहे परिमिती काढायची आहे. त्याची परिमिती लगेच निघली किती आली ती 40 परफेक्ट 40. आता इथे याचं 100 मानलं आपण 100च मानायचं ह्या गणितासाठी 100 मानायचं. इथे r² किती आला आपला 100/पाय. मग मला r काढायचा आहे 100चा बाहेर आला 10 हा पाय बाहेर येत नाही झालं. म्हणजे r बरोबर हे आला. आता परिमिती किती याची परिमिती म्हणजे याचा परिघ असतो तो परिघ असतो परिमिती म्हणजे 2πr. आता 2 आहे गुणिला पाय r किती आहे तर r ची किंमत काढली आपण 10/√पाय. आता हे 22/7 तुम्ही केलं ते बाहेर काढता येणार आहे का त्याच्यामुळे ते काढत बसायचे नाही राहू दे त्याला जसं. आता हा पाय म्हणजे √पाय गुणिले √पाय असा लिहिता येईल आपल्याला. समजलं का. हा पाय 2 हे पाय एखादी संख्या 2 आहे तर 2√2 गुणिले √2 असं लिहिता येतं ना. समजलं का. 2 वेळा रूट म्हणजे ही ती संख्या असते ते लक्षात ठेवा. मग याला असं लिहिता येईल किंवा याला तुम्ही जर अंडर रूटमध्ये टाकला तर हा π² होऊन जाईल. अंडर रूटमध्ये जबरदस्ती टाकलं तर बाहेर आल्यावर तो पाय होईल. किंवा याला असं लिहिता येईल √पाय गुणिला √पाय गुणिला 10/√पाय. याला असंही लिहिता येतं. समजलं पायला. मग 1√पाय गेला. हे किती आलं 10 दुने 20 अंडर रूट. आता हे 22/7 म्हणजे किती 3.14 असतात. पायची किंमत काय 22/7 आणि 3.14 तर 3.14. आता मला सांगा हे 20 गुणिला इथे 4 जर असतं समजा 4 पूर्ण वर्ग 4 असता तर बाहेर 2 आला असता आणि 20 गुणिले 2 40 झाला असता जर हे 4 असता तर. पण हे 4 पेक्षा कमी आहे म्हणजे काहीतरी कमी 1 पॉईंट काहीतरी उत्तर येईल म्हणजे 40 पेक्षा उत्तर कमी येईल. म्हणजे परिधी किती येईल कमी येईल ना. म्हणजे काय तर कोणाचा परिघ जास्त असतो मग परिमिती समभुज चौकोन. आणि ते पाठ करून घ्या की जर क्षेत्रफळ सारखं असलं वर्तुळाचं आणि समभुज चौकोनाचं जर क्षेत्रफळ सारखं असलं तर परिमिती चौकोनाची जास्त असते. परिमिती चौकोनाची जास्त असते हे लक्षात घ्या. लिहून घ्या. आणि त्याने जर म्हटलं की बाजू मोठी आहे की त्रिज्या मोठी आहे असं जर विचारलं तर काय येईल बाजू मोठी आहे की त्रिज्या मोठी आहे. तर ते मराठीत लिहून घ्या की बाजू मोठी असते. बाजू 10 आली आहे ना आपली आणि त्रिज्या किती आली आहे पाय 10/पाय √पाय म्हणजे 10 काहीतरी आहे. तो बाहेर येताना 1 पॉईंट काहीतरी येईल म्हणजे 10 पेक्षा कमी येईल उत्तर r. म्हणजे बाजू मोठी येईल चौकोनाची की त्रिज्या मोठी येईल वर्तुळाची तर त्रिज्या लहान येईल बाजू मोठी येईल. ते लिहून घ्या.
आणि हे प्रूफ करायची गरज नाही प्रत्येक वेळेस. हा प्रश्न आला की लगेच ते टिक करून द्यायचं. तिथे ऑप्शनमध्ये काय असतं की दोघं सारखे असतील, दोघं म्हणजे वर्तुळाची मोठी असेल परिमिती, जास्त असेल, नंतर चौकोनाची जास्त असेल, असं कुठलंही ऑप्शन असेल, आपल्याला जे विचारलंय ते आपण लिहायचं. इथे काय विचारलंय, कोणाची जास्त परिमिती असेल, तर परिमिती कोणाची असतं इथे, कोणाची आहे, कोणाची जास्त आली परिमिती, चौकोनाची. झालं नाही? बघा, एक आयत आणि समभुज चौकोन यांची परिमिती समान आहे. ए आयतचे क्षेत्रफळ आहे, बी समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आहे. तर तर ऑप्शन बघा, काय प्रश्न व्यवस्थित वाचा, काय अर्थ आहे त्याचा बघा. एक आयत आणि समभुज चौकोन यांची परिमिती समान आहे. ए आयतचे क्षेत्रफळ आहे आणि बी समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आहे. तर ए लेस देन बी, ए ग्रेटर देन, म्हणजे ए लहान आहे बी पेक्षा, म्हणजे आयताचं क्षेत्रफळ लहान आहे, नंतर हे आयताचं क्षेत्रफळ मोठं आहे, किंवा दोघांचं क्षेत्रफळ बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे त्या ऑप्शनचा. काय येईल सांगा. सांगा किती येईल. आता बघा, एक काहीतरी परिमिती मानून घ्या, एक काहीतरी परिमिती मानून घ्या. समजा आता हे आयत आहे, हे समभुज चौकोन आहे. समजा याची भुजा मी 10 मानली, समजा सगळ्या 10 10 झाल्या त्या, म्हणजे परिमिती किती आली, 40. तेच आयतची मानली, झालं, आयतची परिमिती मानली. मग आता आता याच्यामध्ये कुठली डिस्ट्रीब्युशन करा तुम्ही. आता लांबी मोठी असेल रुंदीपेक्षा, असं काहीतरी करा. मग 10 10 आता लिहू नाही शकत आपण, तो समभुज चौकोन होऊन जाईल. मग आयत करायचं असेल, समजा मी याला 15 15 घेतला, 12 12 घेतला, 11 11 घेतला, कुठलं तरी घ्या, कोणतंही घ्या, पण 10 पेक्षा जास्त लांबी घ्या. मग किती घेता तुम्ही सांगा, किती घ्यायची लांबी 10 पेक्षा जास्त. 15 घेतली समजा, हे 15 घेतली, हे 15 घेतली, हे 30 झाले, मग हे 5 5 झाले. तुम्ही कुठलीही घेतलं झाले, 11 12 13 14 कुठलेही. हां, मग हे झालं. आता याचं क्षेत्रफळ किती, 10 10 100, म्हणजे बी बरोबर किती आला, बी आहे ना हे चौकोन, आणि हा ए बरोबर घेईल 15 5 75. मग 75 आणि 100 कसं येईल, कोणतं चिन्ह येईल, म्हणजे क्षेत्रफळ कोणाचं कमी येतं, आयत आणि समभुज चौकोनाची परिमिती सारखी असली तर क्षेत्रफळ समभुज चौकोनाचं जास्त येतं, आणि याचं क्षेत्रफळ आयताचं क्षेत्रफळ कमी. तुम्ही 12 12 घेतले, इथे 12 घेतले, 12 इथे 8 8 12 8 96, समजलं.
इथे 13 घेतले, इथे 13 घेतले, इथे 7 7 येतील, 13 7 91. लक्ष आलं? तुम्ही इथे 11 घेतले, 11 घेतले, इथे 9 9 घ्यावं लागतील. लक्ष आलं? म्हणजे 11 9 99, म्हणजे ते किती घेतलं तुम्ही तर कमीच येणार आहे. पण इथे 10 नको घ्या बरं का, कारण मग ते लांबी रुंदी सारखी होऊन गेली, तो चौकोनच होऊन जाईल तो समभुज. लक्ष आलं? कळतंय हे मानलं आपण, मग तुम्ही काहीही माना. समजलं का? फक्त हे सारखं करा. आणि हे आपण प्रूफ केलं ते फक्त लक्षात ठेवा की असं असतं. नाही समजलं तर असं सोडवायचं. आपण लिहितो काय, डायरेक्ट लिहिलं असतं एका ओळीमध्ये, पण ते समजवलं का, कारण असं केलं जातं. जर वेगळा जर प्रश्न आला थोडाफार, तर असं सोडवायचं आहे तुम्हाला, हे लक्षात ठेवा. एका समांतरभुज चौकोनाचे दोन कर्ण अनुक्रमे 14 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर आहेत. तर त्याचे क्षेत्रफळ किती? समांतरभुज म्हणजे काय असा, हे म्हणजे समोरासमोरच्या बाजू समांतर, आणि दुसऱ्या अशा ए बी समांतरच आहे समोरचा, हे समांतर आहे, आणि सर्व बाजू सारख्या. समजलं? सर्व बाजू सारख्या असतात. त्याचं क्षेत्रफळ काय आहे? आता बघा, दोन कर्ण दिलेले आहे. हा एक कर्ण आहे समजा, लहान आहे. हा मोठा कर्ण आहे. मग मोठा कर्ण किती? 20, आणि हा लहान कर्ण 14 समजा. ते क्षेत्रफळ किती असतं, काय कसं काढतात आपण? काय सांगितलंय तुम्हाला? सूत्र काय होतं? क्षेत्रफळ सूत्र बा, समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ. बाजू वगैरे दिली आहे का? बघा, इथे आहे ना, दोन गोष्टी लागतात. एक तर हे पाहिजे आधार, बाजू, आणि उंची माहिती पाहिजे, उंची. मग बाजू आणि उंची दिलेली नाहीये. समजलं? म्हणजे पाया गुणिले उंची असं जर केलं तुम्ही, पाया गुणिला उंची, पाया गुणिला उंची, हे एक क्षेत्रफळाचं सूत्र आहे. समांतरभुज चौकोनाचं पाया गुणिला उंची, 1/2 पाया गुणिला उंची म्हणजे त्रिकोणाचं. आणि हे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय असतं? पाया. पाया म्हणजे काय? सगळ्या बाजू दिलेल्या असतील त्याने, तर पाया म्हणजे एक बाजू असेल कुठली तरी, आहे की नाही? तर सगळ्या बाजू सारख्या. समजा त्याने म्हटलं 10 बाजू आहे त्याची, म्हणजे पाया म्हणजे 10ला, आणि उंची स्पेशल दिलेली असते. उंची स्पेशल दिलेली असते. आता मग पाया उंची दिलेली आहे का इथे? नाही. मग हे झालं क्षेत्रफळाचं सूत्र. अजून एक सूत्र असतं, तुम्हाला लिहून दिलं होतं. ते काय फॉर्म्युला होता तो? की अशा कुठल्याही चौकोनाचं क्षेत्रफळ जर असेल कुठलाही, तर 1/2 कर्ण 1 गुणिले कर्ण 2, d1 गुणिले d2. समभुज चौकोनामध्ये dd सारखा असतो म्हणून आपण d² लिहितो तिथे. इथे d1 d2 किंमत टाका, 1/2. पहिला कर्ण किती आहे? 14. दुसरा किती आहे? 20. बे 7 14, 20 7 140 सेंटीमीटर स्क्वेअर. लिहा, व्यवस्थित लिहा. या समांतर भुज जो असतो ना, याचे जे कर्ण असतात एकमेकांना 90 मध्ये छेदतात. हे सगळे जे कोण असतात हे 90 असतात. समजलं का? हे मध्ये जे असतात ते. आणि हे जी उंची असते हे दिलेली असते स्पेशल, किंवा काढायची असते आपल्याला.
बघा एक साधा प्रश्न घेऊ, साधा म्हणजे लेवल चांगली आहे त्याची. एका समांतरभुज चौकोनाची एकभुजा 20 सेंटीमीटर आणि एक कर्ण 24 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? थोडा विचार करा याला. काय प्रश्न आहे बघा. एका समांतर भुज चौकोनाची एक भुजा 20 सेंटीमीटर आणि एक कर्ण 24 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? सांगा किती येईल? आकृती काढून बघा. बघा, समांतर भुज चौकोन म्हणजे असा. याचं समजलं तुम्हाला? समोरासमोरच्या बाजू. आता याच्यामध्ये हे एक कर्ण आहे आणि हा एक कर्ण आहे. दोघं कर्ण माहिती असले तर क्षेत्रफळ काढता येईल, लक्षात आलं? किंवा बाजू आणि उंची माहिती असेल तर काढता येईल. बाजू आणि उंची समजलं का? पण आपल्याला माहिती आहे का बाजू आणि उंची? फक्त बाजू दिली आहे आणि कर्ण एक दिलाय, म्हणजे इथे बी एकच आहे. आता एक बाजू किती आहे? 20 आहे, म्हणजे सगळ्या बाजू 20-20च आहे. समांतर भुज चौकोन म्हणजे काय की सगळ्या बाजू सारख्याच असतात त्याच्या. समजलं का? तो ठोकळाच आहे, फक्त याला टिल्ट केलाय असा. समजलं का? असा समजा बॉक्स आहे, चौकोन असा डोक्यात घ्या, आणि त्याला असा टिल्ट केल्यावर कसा होईल? तो असा होईल. मग त्याची हाईट कमी होऊन जाईल. तर हे हाईट दिली नाही आहे त्याने. हाईट दिली असती आणि हे बाजू म्हणजे पाया गुणिले उंची, उत्तर आलं असतं 1/2 नाही बरं का, कारण याच्यात दोन त्रिकोण असतात ना, मग 1/2 एक होऊन जात होतो, म्हणून ते पाया गुणिले उंची एवढं सूत्र असतं. आता दोघं जर असले कर्ण माहिती तर करता येईल. एक दिलाय समजा, आता समजा एक कर्ण आहे किती? 24. आता तो लहान आहे की मोठा आहे आपल्याला माहिती आहे का? नाही. समजा कुठला तरी आहे, समजा हा 24 आहे, झाला. समजलं? आता याच्यात एक लक्षात घ्या की हे जे कर्ण असतात, हे दोघं कर्ण माहिती पाहिजे तरच आपल्याला क्षेत्रफळ काढता येईल. आता याच्यामध्ये काय करायचं? मग एक बाजूने एक कर्ण दिला असेल तर कुठला तरी एक कर्ण मानून घ्या. मग याला 24 म्हटलं, याला म्हटलं असतं तरी चाललं असतं, याला म्हटलं तरी चालेल. समजलं? आता आपण काय करू बघा. आता हे जे कर्ण असतात हे बरोबर स्वतःच्या मध्यभागी एकमेकांना इथे क्रॉस करतात. म्हणजे काय? समजा हा जर 24चा कर्ण असेल तर हे अर्धा भाग 12 आणि हा अर्धा भाग 12. समजलं? कळलं काय? मग हा 12 आहे, हा 12 आहे आणि हा 20 आहे. आणि याला आता ही जी आकृती आहे, आता समजा ए बी सी डी असं आहे समजा, आणि हा ओ आहे समजा. नाव दिलं समजा मी. हे समजलं की हा कर्ण पूर्ण 24 आहे. याच्यामध्ये हा ओ डी ओ बी 12 झाला आणि ओ डी 12 झाला.
झालं. त्याला तुम्ही नाव कुठली द्या. आता आपण काय करू, अजून एक प्रॉपर्टी लक्षात ठेवा की हे एकमेकांना जिथे छेदतात तर मध्यभागी छेदतात, हे बरोबर आहे. पण जिथे छेदतात तिथे 90 डिग्री करतात ते. किती डिग्री अँगल करतात? 90 डिग्री. समजलं. आता मी काय करतो, या त्रिकोणाला बाहेर काढतो. कसा येईल तो त्रिकोण? असा येईल. म्हणजे काय आला पहा, ए हा डी ओ असा त्रिकोण येईल बाहेर. मग याच्यामध्ये हे माहिती आहे तुम्हाला 12 आहे, हे माहिती आहे तुम्हाला 90 डिग्री आहे. हे माहिती आहे का तुम्हाला किती आहे? नाही. आणि हे माहिती आहे तुम्हाला किती आहे? 20 आहे. आणि हे 90 डिग्री आहे म्हणजे पायथागोरसचं प्रमेय लागतं. 90 डिग्री आहे म्हणजे पायथागोरसचं. आता पायथागोरस कुठे, तर जिथे 90 डिग्री आहे त्याच्या समोरचा जो असतो तो कर्ण असतो. म्हणजे या त्रिकोणावरून आपल्याला हे बाजू काढता येईल. हे बाजू काढली म्हणजे तेवढीच हे असेल म्हणजे कर्ण मिळेल आपल्याला. मग हे काढा, कर्णाचा वर्ग म्हणजे 20चा वर्ग बरोबर किती? 12 वर्ग अधिक एक्स वर्ग. झालं. मग एक्स काढा, एक्स वर्ग बरोबर किती येईल? 400 वजा 144 256 एक्स वर्ग. अंडर रूट टाका. एक्स बरोबर 16. 256 कोणाचा वर्ग आहे? 16. म्हणजे ही बाजू किती आली आपली? 16. म्हणजे हे 16. मग 16 आणि 16 किती झाले ते? 32. म्हणजे दुसरा जो कर्ण आहे, दुसरा कर्ण बरोबर किती आला? 32. किती आला? 32. आता याचं क्षेत्रफळ विचारलंय. क्षेत्रफळ काय असतं? 1/2 कर्ण 1 गुणिले कर्ण 2. 1/2 कर्ण 1 किती आहे? 20. कर्ण 2 किती आला आपला? 32. मग सोडवा. बेदाव 20. 10 गुणिले 32 म्हणजे 320 सेंटीमीटर होतं ते, म्हणून हे सेंटीमीटर स्क्वेअर. कसं सोडवलं व्यवस्थित बघा ते. काही अडचण असेल तर विचारा याच्यामध्ये. काही अडचण आहे याच्यामध्ये? याच्यात सारखे आपले जे गणित आहेत अजून 2 दिवस आपण याच्यावर गणितं घेऊ वेगवेगळ्या प्रकारचे. तुम्ही सोबत घेऊन या बरं का, जर तुम्हाला आवडत असतील घरी क्षेत्रफळावरचे. अजून 2-4 प्रकार बाकी याच्यामध्ये. उद्या परवा परवा 2-3 दिवस लागतील त्याला. पण चांगल्या पद्धतीने समजून घेऊ आपण. एक एक आकृती तुम्हाला जे पडतात गणित, जे परीक्षा देताय तुम्ही, ते घरी इथे घेऊन या. हे तेही सॉल्व्ह करता येतील का आपल्याला ते एकदा चेक करता येईल की नाही. तर घरी अभ्यास करा आणि ते सांगा मला कुठलं काय. उद्या परत भेटू आपण.